नमस्कार, डी-एस-पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तथा पक्षाचे मोर्चे बांधण्यासाठी शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये येवल्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, शिक्षक आमदार किशोर दराडे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके, शहर प्रमुख विशाल परदेशी, किशोर सोनवणे, विजय मोरे आणि शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी-एस फॉर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. काही निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे का किंवा जिल्हा परिषदची काय तयारी चालू आहे? मागच्या काही 2 दिवसापूर्वीच माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पालकमंत्री आणि मंत्री महोदयांची जी बैठक झाली, त्यानंतर या बैठकीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 22 असे जिल्हे की ज्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे, त्या ठिकाणी त्या निवडणुकीची पूर्वतयारी आणि आता जे मतदार नोंदणीचं जे SIRचं काम चालू आहे, त्या संदर्भात संघटनात्मक आढावा बैठक ही संपूर्ण दिंडोरी लोकसभा असेल, धुळे लोकसभा असेल, नाशिक लोकसभा असेल, या सर्व लोकसभा मतदारसंघात याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि आज सकाळपासून निफाड असेल, दिंडोरी असेल, आता येवल्यामध्ये त्या ठिकाणी बैठक झाली. येवल्यामध्ये दोन्ही या बैठकीसाठी आदरणीय आमचे आमदार सुहासअण्णा कांदे, किशोरभाऊ दराडे हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पक्षाने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागले.